नमस्कार मित्रांनो. आज आपण हडप्पा संस्कृती याबद्दल विस्तृत स्वरूपामध्ये माहिती जी आहे ती पाहणार आहोत आणि याच्याबद्दल परीक्षेमध्ये काय महत्त्व आहे याच्याबद्दल सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे निवांत मागे टेकून बसा. काय जे म्हणतोय ते फक्त ऐका आणि तितकंच त्या ठिकाणी पाठ करा. ठीक आहे? हेच महत्त्वाचं जे आहे तेच तुमच्यासाठी सगळं मी आणलेलं आहे. ठीक आहे? मग आता प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पुस्तक बघतो आणि हडप्पा संस्कृती वगैरे बघतो, तर काहीतरी विचित्रप्रमाणे त्याची सुरुवात जी आहे ती केलेली असते. पण आपण असं गृहीत धरूया, की आपण आता पूर्णतः ब्लँक आहोत. आपल्याला काहीच येत नाहीये आणि आपल्याला आता इतिहासाची सुरुवात करायची किंवा हडप्पा संस्कृती कशी आहे, काय आहे, सिंधू घाटी सभ्यता काय काय आहे, याच्याबद्दल त्या ठिकाणी सुरुवात करायची. तर अशा वेळेस आपण काय करू? ठीक आहे. मग चला माझ्यासोबत राहा शेवटपर्यंत. बघा एक छोटासा मी नकाशा इथे काढलेला आहे. एक चित्र ड्रॉइंग वगैरे केलेली आहे चांगली मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये मी 3 स्पॉट दाखवलेले आहेत. एक या इथे आहे, दुसरा या इथे आहे, तिसरा ह्या इथे आहे. ही नदी आहे, ती अशी वाहत असेल कदाचित किंवा अशी वाहत असेल. तिच्या वाहण्याचं काय आपल्याला काही घेणं देणं नाहीये. पण ही तिची उपनदी असेल किंवा तिची वितरिका असेल. अशा 2 नद्या ज्या आहेत त्या वाहत आहेत. आता तुम्हाला मला सांगायचंय किंवा तुम्ही मनामध्ये त्या ठिकाणी असं ग्राह्य धरा, की या ठिकाणी तुम्हाला एक मस्तपैकी वस्ती निर्माण करायची. ठीक आहे. काही गाव वगैरे बसवायचंय. तर तुम्ही कोणत्या ठिकाणी ती वस्ती किंवा ते गाव जे आहे ते निर्माण करता? कोणत्या ठिकाणी? एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जेव्हा आपण असा विचार करतो, तेव्हा आपल्याकडे 3 जागा आहेत. एक ही, दुसरी ही आणि तिसरी ही जागा आहे. तर आपण काय करू त्या ठिकाणी 3 नंबर मला माहिती आहे बरेच विद्यार्थ्यांनी 3 नंबर चॉईस केला असेल लक्षात घ्या. 3 नंबर जवळ जरा दोन्ही नद्यांचं पाणी वगैरे इथं शेती वगैरे व्यवस्थित होईल आणि इथे आपल्या मधल्या साईडला राहता येईल असं त्या ठिकाणी तुम्ही विचार करता. सेम आजच्या काळात आपण जसा विचार करतो तसंच इसवी सन पूर्व 3000 मध्ये त्या ठिकाणच्या लोकांनी असाच विचार केला आणि वेगवेगळ्या नदींकाठी वेगवेगळ्या संस्कृत्या ज्या आहेत त्या जगामध्ये उदयास आल्या. ठीक आहे. त्यापैकीच एक आहे हडप्पा संस्कृती म्हणजेच सिंधू घाटी संस्कृती. आता ह्या सिंधू घाटी संस्कृतीमध्ये हा जो नकाशा तुम्ही पाहतायत आत्ताच्या नदीसारखा हा थोडासा नकाशा आहे. पण हे जे ठिकाण आहे हे आहे लोथल. लोथल. ठीक आहे. हे लोथल हे या शहराचं नाव आहे जे सिंधू घाटी सभ्यतामधलं एक बंदरगाह होतं असं तिथं तत्कालीन म्हणजे तेव्हा त्या ठिकाणी शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांचं इतिहासकारांचं मत आहे. ठीक आहे. लोथल बघा इकडून एक नदी वाहती अशी इकडून एक त्याचा एक असा वितरिका काढलेली एक नदी इकडे चालली अशी आणि इकडून एक त्या ठिकाणी थोडा पाठ वगैरे काढल्यासारखं आणि एक बंदरगाह म्हणजे तिथून व्यापार जो आहे तो चालू असायचा. ठीक आहे. तर मग याबद्दल त्या ठिकाणी आपण पाहिलं. बघा आता जगामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या संस्कृत्या ज्या आहेत त्या उगम पावल्या आणि प्रत्येक संस्कृती जगामधली प्रत्येक संस्कृती ही कोणत्या ना कोणत्या नदीकाठी उगम पावलेली आहे. मग कोणत्या कोणत्या आहेत जगातल्या सगळ्या संस्कृत्या तर पहिली आहे ती म्हणजे चीन मधली संस्कृती लक्षात घ्या. चीन मध्ये जी त्या ठिकाणी सभ्यता होती किंवा चीनी संस्कृती जी होती ती हावंग हो या नदीकाठी ठीक आहे हावंग हो या नदीकाठी ती उदयास आलेली. त्यानंतर दुसरी आहे हडप्पा संस्कृती किंवा यालाच आपण म्हणतो सिंधू घाटी सभ्यता. ठीक आहे. सिंधू घाटी सभ्यताचे नाव कसे बदलले ते मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. पण या सिंधू नदीकाठी उगम पावलेली ही सिंधू किंवा हडप्पा संस्कृती म्हणून ही जगामध्ये म्हणजे विस्तारलेली आहे. त्यानंतर दजला फरात नदी आहे बघा दजला फरात नदी जी इराकमध्ये आहे आणि या इथे उगम पावलेली जी संस्कृती आहे ती आहे मेसोपोटोमिया सुरेमिया संस्कृती. ठीक आहे. मेसोपोटोमिया सुरेमिया संस्कृती दजला फरात नदीकाठी उदयास आली. त्यानंतर रशियन संस्कृती किंवा रशियनचे जे त्या ठिकाणी उगमस्थान आहे ते कोणत्या नदीकाठी आहे तर नील नदीकाठी लक्षात घ्या. नील नदीकाठी उदयास आलेली संस्कृती कोणती होती रशियन संस्कृती होती. तर दजला फरात नदीकाठीने उगम पावलेली जी संस्कृती आहे तिला आपण मेसोपोटोमिया किंवा सुरेमिया किंवा इराकची जी संस्कृती सध्याची त्याला त्या ठिकाणी आपण ओळखतो. हडप्पा संस्कृती ही त्या ठिकाणी सिंधू नदीकाठी उगम पावली म्हणून ह्याला सिंधू घाटी सभ्यता म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हावंग हो नदी काठी उगम पावलेली चीनी संस्कृती आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला असं गट अ आणि गट ब म्हणून जोड्या लावा म्हणून येऊ शकतो. ठीक आहे. कोणत्या नदीकाठी कोणती संस्कृती ही उदयास आली त्यामुळे हे पाठ करणं महत्वाचं आहे. बरं आता या चारही मोठमोठ्या ज्या संस्कृत्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात विकसित संस्कृती कोणती मानली गेली लक्षात घ्या. जगामध्ये
जितक्या संस्कृत्या उदयास आल्या किंवा पुढे त्यांचा शोध लागला त्याच्यामध्ये सर्वात जास्त विकसित संस्कृती कोणती मानली गेली असेल तर ती आहे हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू नदी घाटी सभ्यता किंवा संस्कृती. ठीक आहे, सर्वात विकसित म्हणजे तिथल्या लोकांना अभ्यास होता, नॉलेज होतं, उगं काहीतरी बांधायचं आणि द्यायचं सोडून असं करत नव्हते. लय हुशार होते माणसं. आता मी हुशारीच आहे, विशेष नाही हो. बघा आता तेव्हाची आई, आता जसं आपण म्हणतो 12 शिका, तसं सिंधू घाटी सभ्यतामध्ये एकूण 400 ते 500 संकेत दिसतात आपल्याला. किती? 400 ते 500 संकेत जे आहेत ते अभ्यासाला मिळतात. आणि हे सगळे ते संकेत इथं बाजूला मी दिलेत बघा. ह्याच्यापैकी एकाचा जरी अर्थ तुम्ही सांगितला ना, एकाचा, तरी तुम्ही रातोरात करोडपती होता. म्हणजे सांगायचा उद्देश काय की ह्याच्यामधला कोणत्याच अक्षराचा कुठंच आतापर्यंत ताळमेळ जो आहे तो लागलेला नाही. फक्त हो हो म्हणतायत, कशासाठी लिहिली काय लिहिली काय माहित नाही, पण इतके अंक जे आहेत ते आपल्याला म्हणजे इतके अक्षर जे आहेत संकेत ते आपल्याला या लिपीमध्ये दिसतात. हे सिंधू घाटी सभ्यतेची आई आहे किंवा एबीसीडी आहे असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, यू अक्षराचे चित्र व मत्स्याचे चित्र जास्त आहे. लक्षात घ्या, सिंधू घाटी सभ्यतामध्ये जी संकेतांक वापरले जायचे त्यामध्ये यू अक्षराचे, हे बघा हे यू अक्षर, इथं यू अक्षर आहे, इथं यू अक्षर आहे, ठीक आहे, इथं यू अक्षर आहे. आणि मत्स्याचे चित्र, मत्स्य म्हणजे काय रे, मासा, तर मासे चित्र जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे माशाच्या आकाराचे चित्र जसे मासे असतात ना त्या पद्धतीने ते चित्र जे आहे ते वापरले गेलेत. म्हणजे सर्वात जास्त यू आणि मत्स्याच्या आकाराचे चित्र हे वापरले गेलेत. 400 ते 500 संकेत आहेत हे त्या ठिकाणी लक्षात राहून द्या. याच्यापैकी एकाही संकेताचा अजून कुणाला त्या ठिकाणी पत्ता लागलेला नाही. बरं, ह्याला तर आपण ओळखतो, ह्याला स्वस्तिक म्हणतो, पण ही सुद्धा सिंधू घाटी सभ्यतामध्ये एक त्या ठिकाणी संकेत होता. लक्षात. आता याची सुरुवात कुठून झाली? इतिहासाची सुरुवात इतिहासापासूनच होणार आहे, पण सर्वात सुरुवातीला भारतीय सभ्यता ही अशी खूप जुनी सभ्यता आहे असं मानतच नव्हते. त्यांना वाटायचं की इकडून तिकडून आले मी ते येऊन बसले. पण झालं काय, 1857च्या उठावानंतर, लक्षात घ्या आता मी स्टोरी सांगतो मला की काय झालं. 1857ला भारताचा राष्ट्रीय उठाव झाला. ठीक आहे, राष्ट्रीय उठाव. आणि या राष्ट्रीय उठावाचा प्रमुख परिणाम काय झाला रे? प्रमुख परिणाम हा झाला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातून बरखास्त झाली आणि भारतामध्ये स्थापन झालं ब्रिटिश गव्हर्नमेंट. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची घटना कधी घडली? 1 नोव्हेंबर 1858ला राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा, ज्याला आपण गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट या नावाने ओळखतो. आता त्याच्यानंतर भारतामध्ये गव्हर्नर जनरल हे पद रूपांतरित झालं व्हाईसरॉय मध्ये. व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं. ठीक आहे, आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण आहे रे? हे काय बाजूला टकूच, याचं नाव आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग 1857चा उठाव यशस्वीरित्या ह्यांनी दडपून टाकला होता. पण नंतर हा व्हाईसरॉय झाला 1858 ते 1862. ठीक आहे, 1862 पर्यंत. आता झालं काय, लक्षात घ्या, जेव्हा हा व्हाईसरॉय झाला तेव्हा त्यांनी काय केलं, भारतामध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. कुणी केली रे? तर लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंगने काय केलं, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना करून त्याचा कुणाला तरी अध्यक्ष व्हावं गरजेचं आहे, कारण इथं काय तो एकटा स्वतः बसणार नाही. मग कुणाला अध्यक्ष केलं, तर सर अलेक्झांडर बर्किंगहॅम. सर अलेक्झांडर बर्किंगहॅम यांना काय केलं, त्याचा अध्यक्ष नियुक्त केलं. कशाचा? तर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा अध्यक्ष. ठीक आहे, कुणाला नियुक्त केलं, तर सर अलेक्झांडर बर्किंगहॅमला. आणि त्या ठिकाणी त्यांनी हे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया निर्माण केलं, म्हणजे त्याचा अध्यक्ष निर्माण केला सर अलेक्झांडर बर्किंगहॅमला. म्हणून सर अलेक्झांडर बर्किंगहॅम याला भारतीय पुरातत्व विभागाचा जनक असं म्हणतात. लक्षात घ्या, हे एक आयएमपी क्वेश्चन आहे आपल्या प्राचीन भारताचा, त्याचा संबंध आधुनिक भारताच्या इतिहासात सुद्धा आहे. ठीक आहे, भारतीय पुरातत्व विभागाचा जनक असे कोणास म्हणतात, सर अलेक्झांडर बर्किंगहॅम याला म्हणतात. बरं, तुमच्या मित्राला एवढा मोठं पद भेटलं,
तर तुमच्या सुद्धा मनात कुठेतरी येईल ना की आपण तरी काहीतरी करायलाच पाहिजे बा. म्हणजे आपण काहीतरी केलं ना म्हणजे लय मोठं काय ठिकाणी आपलं बी काहीतरी जनक बिनक म्हणून नाव येईल. म्हणून याचं त्या ठिकाणी एक मित्र होता, त्याचं नाव होतं सर रॉबर्ट फूट. ठीक आहे, सर रॉबर्ट फ्रुट्स फ्रूट. ठीक आहे, ब्रूस फूड. ठीक आहे, ब्रूस फूड आहे. तर याच्या मनामध्ये शंका, म्हणजे आता काय करायचं राव, आपण काहीतरी असं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं बी नाव येईल. मग ह्यो फिरत 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 फिरत, म्हणजे सायकलवर नव्हती तेव्हा, पण आता आपला लेक्चर चालू आहे त्यामुळं सायकल आहे, सगळं काही आपल्याला आपल्या गोष्टीमध्ये मान्य आहे. ठीक आहे, नाही तर म्हणतात टी शर्ट कसं काय घातला नाही कसं काय. ऐकून घ्या फक्त. हा रॉबर्ट ब्रूस फूट जो होता, हा गेला चेन्नई जवळ असणारे, हे चेन्नई आहे. ठीक आहे, चेन्नई जवळ असणाऱ्या या इथे पल्लवरम. कुठे? पल्लवरम. कधी? 1861 ला. आता मागे त्या ठिकाणी आपण पाहितलं, लक्षात घ्या, मागे आपण पाहितलं की 1861 ला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारतीय पुरातत्व विभागाचा जनक असं सर अलेक्झांडर बर्किंगहॅमला म्हटलं गेलं. मग आता हे परेशान झालं ना, मग हे फिरत 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 1863 ला गेला पल्लवनवरम. ठीक आहे, पल्लवरमला. आणि पल्लवरमला, चेन्नई जवळ पल्लवरमला जाऊन त्याने त्या ठिकाणी काय केलं, दगड शोधली. ही दगड आहे बघा, ही दगड आहे. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की भारताचा इतिहास लय जुना आहे. हा, आणि म्हणून रॉबर्ट ब्रूस फूटला आपण भारताच्या प्रागैतिहासिक काळाचा जनक असं म्हणतो. लक्षात घ्या, भारताच्या प्रागैतिहासिक काळाचा जनक कोण आहे? रॉबर्ट ब्रूस फूट आहे. ठीक आहे, रॉबर्ट ब्रूस फूट भारताच्या प्रागैतिहासिक काळाचा जनक. आणि भारताच्या पुरातत्व विभागाचा जनक कोण आहे? सर अलेक्झांडर बर्किंगहॅम. सर अलेक्झांडर बर्किंगहॅम. ठीक आहे, आणि भारतीय ऐतिहासिक कालखंडाचा जनक कोण आहे? रॉबर्ट ब्रूस फूट. ठीक आहे, त्यांनी काय केलं, तर चेन्नई जवळ 1863 ला पल्लवरम या ठिकाणी काही दगड शोधून काढली, म्हणून त्याला आपण भारताच्या प्रागैतिहासिक काळाचा जनक असं म्हणतो. त्यानंतर झालं काय बघा, आता 1920 ला बस इतके दिवे लावले, संपलं. यांनी नंतर काही काम केलं असं नसून काही माहित नाही, पण आपल्या महत्वाचं काही नाही. मग आपल्या महत्वाचं कधी आहे, तर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी जॉन मार्शल नावाचा एक व्यक्ती 1920 ला बसला. 1920 बघा, आपण बघितलं आता 1861. ठीक आहे, भारतीय पुरातत्व विभागाचा जनक कोण? सर अलेक्झांडर बर्किंगहॅम. त्यानंतर 1863 ला पल्लवरम या ठिकाणी मद्रास इथं काय केलं रे, दगड शोधून काढली. कुणी? रॉबर्ट ब्रूस फूटनी. ठीक आहे, म्हणून तो भारतीय ऐतिहासिक काळाचा जनक म्हणून ओळखलं जातं. इतकंच केलं, संपलं. पुन्हा या 1920 ला डायरेक्ट जॉन मार्शल नावाचा व्यक्ती आहे. तो कोण होता? जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा अध्यक्ष. हा कोण आहे? जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा अध्यक्ष. 1920 म्हणलं की तुम्हाला काय दिसतं रे, या कालखंडामध्ये लॉर्ड चेम्सफोर्ड. ठीक आहे, चेम्सफोर्ड हा त्या ठिकाणी व्हाईसरॉय होता. आणि याच्या कालखंडामध्ये असहकार चळवळ आणि आपली ही खिलाफत चळवळ जी आहे, ही मस्तपैकी जोरशोर के साथ चालू होती. समजतंय? मग जॉन मार्शलच्या कालखंडामध्ये काय झालं, यांचे त्या ठिकाणी व्यक्ती ज्याचं नाव होतं दयाराम सहानी. ठीक आहे, सर दयाराम सहानी यांनी हडप्पा हे शहर जे आहे ते 1921 ला शोधून काढलं. लक्षात घ्या, दयाराम सहानीने हडप्पा हे शहर 1921 ला शोधून काढलं. कसं? रेल्वेचं बांधकाम चालू होतं. रेल्वेच्या खाली ती खडी टाकत असतो ना, खडी खडी पटऱ्या 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 पटऱ्या, रेल्वे पटऱ्या, हा, त्याच्या खाली खडी टाकत असतो. त्या खडीचा माल जो आहे तो संपला. आता काय करायचं? मग कामगार असे फिरत फिरत गेले, साहेब म्हणे इकडे विटा आहेत म्हणे, लय भारी विटा आहेत, आणू का? ते म्हणले आणा, नाहीतरी खडी नाहीच आहे म्हणे. मग ह्या टकुच्यानी काय केलं, कामगारांनी आणल्या विटा टाकल्या तिथं. समजताय? आता विटा टाकत 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 त्याच्यावर रेल्वे बांधत गेले, पण त्यांना समजलं की ह्या विटा म्हणजे आता कोणत्या भट्टीवर तयार झालेल्या विटा नाहीयेत, ह्या खूप जुन्या विटा दिसत आहेत. अरे म्हणे नक्की ह्याच्यामध्ये काही गडबड आहे, बोलून घ्या म्हणे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला. मग आले दयाराम सहानी, आणि दयाराम साने म्हणले अरे इतके तितके विटा नाही म्हणे, अख्खं शहरच आहे म्हणे इथं. आणि मग तिथं शोध कशात लागला? हडप्पा या शहराचा शोध लागला.
नंतर ह्यांचे मित्र राजलदास बॅनर्जी, ठीक आहे. राजलदास बॅनर्जी यांनी त्या ठिकाणी काय केलं, 1922 ला मोहनजोदडो या शहराचा शोध लावला. लक्षात घ्या, हे दोन्ही शहर सध्या पाकिस्तान मध्ये आहे. जिल्हा आहे ललकारा, ललकारा जिल्हा पाकिस्तान, पाकिस्तान किंवा पापस्थान, ठीक आहे. ललकारा जिल्हा पाकिस्तान या ठिकाणी हे मोहनजोदडो हे शहर सध्या आहे. बर, भारतामध्ये आता ते चालले गेले, फाळणी नंतर ते तिकडे चालले गेले. झालं काय, लक्षात घ्या की हडप्पा शहर हे दयाराम साहनीने शोधून काढलं आणि राजलदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडो हे शहर शोधून काढलं. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना होतं काय माहिती का पोरांनो, की राजलदास बॅनर्जीने हडप्पाचा शोध लावला आणि दयाराम साहनीने मोहनजोदडोचा शोध लावला, असं व्हाईस वर्सा होऊन जातं. ठीक आहे. मग लक्षात कसं ठेवायचं, लक्षात घ्या, दयाराम साहनी याच्यामध्ये होय आणि ह फॉर हडप्पा. दयाराम साहनी ह्याच्यामध्ये ह आहे आणि सहनी याच्यामध्ये ह आहे, म्हणजे ह फॉर हडप्पा. आणि मोहनजोदडो आणि राजलदास बॅनर्जी संपलं, मग राहतच काय 21 ला आणि 22 ला. दयाराम सहनी हडप्पा, हडप्पा, आणि राजलदास बॅनर्जी मोहनजोदडो. बरं, प्रश्न विचारला की बाबा हडप्पा पासून मोहनजोदडोचं अंतर किती आहे, हडप्पा पासून मोहनजोदडोचं अंतर, एकूण अंतर किती आहे, तर आपल्याला माहित पाहिजे ते अंतर आहे 482 किलोमीटरचं. ठीक आहे, 482 किलोमीटर इतकं अंतर आहे. काही जायचं नाही आपल्याला, लगेच तिथं भाडे नाही मारायचे. ठीक आहे, पण तरी लक्षात राहून द्या 482 किलोमीटर काय यांचं अंतर. सध्या पाकिस्तानच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ही शहर आहेत, तर ललकारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पाकिस्तानचा ललकारा जिल्हा. ओके, चलो. आणि हे कधी झालं, 21-22 मध्ये. 1920 ला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा अध्यक्ष कोण होता, जॉन मार्शल. ठीक आहे, आणि नंतर दयाराम साहनी यांनी हडप्पा शहर शोधलं. चलो, आता नामांकन कसं झालं मी तुम्हाला आता सांगितलं बघा, की 1921 ला जेव्हा ही संस्कृती शोधण्यात आली तेव्हा त्याला हडप्पा असं नाव दिलं. म्हणजे ही काय होती रे, हडप्पा संस्कृती होती. ठीक आहे, ही काय होती, हडप्पा संस्कृती होती. आता हडप्पा संस्कृती 1921 असं त्याचं नामांतरण पडलं. ते तुम्हाला स्टोरी सांगितली होती की रेल्वे लाईनच्या विटा आणल्या आणि तेव्हा ते शहर जे आहे ते विटा ज्या बघितल्या, म्हणजे चांगले विटा आहेत, आणि नंतर ते शहर जे आहे ते शोधलं गेलं. ठीक आहे, नंतर काय झालं 1922 साली बघा, हडप्पा सगळ्यात पहिले शहर शोधलं, हडप्पा. त्यानंतर 1922 साली काय झालं, राजलदास बॅनर्जीने कोणतं शहर शोधलं, मोहनजोदडो. आता मोहनजोदडो शोधलं, हडप्पा शोधलं, म्हणजे इथं काय नुसती हडप्पा संस्कृती का, मोहनजोदडो सुद्धा आहे. आता मोहनजोदडो का म्हणतात ह्याला, कारण इथं नरकंकाल सापडले होते. नरकंकाल म्हणजे हाड नुसते हाड माणसांचे. ठीक आहे, 36 नरकंकाल जे आहे ते एका जागेवर सापडले, म्हणून ह्याला मोहनजोदडो म्हणजे मुर्द्यांचं शहर असं नाव देण्यात आलं. आणि मग इथं हडप्पाही सापडलं, मोहनजोदडोही सापडलं, म्हणून ह्याला नाव काय दिलं, सिंधू नदी संस्कृती. का, कारण हे दोन्ही शहर सिंधू नदीच्या काठावर वसलेली आहेत, ललकारा जिल्हा पाकिस्तान मध्ये. ठीक आहे, नंतर झालं काय, लक्षात घ्या, 1947 पर्यंत. ठीक आहे, 1922 ते 1947 पर्यंत जवळजवळ 1500 वस्त्या या ठिकाणी शोधल्या गेल्या. वेगवेगळे गावं, छोटे छोटे छोटे, ठीक आहे, सगळे शोधले गेले. आणि परिणामतः याला सिंधू सरस्वती नदी संस्कृती असं नाव देण्यात आलं. कास्याची काही भांडे सापडली म्हणून याला कास्ययुगीन संस्कृती असं नाव सुद्धा देण्यात आलं. आणि ही प्रथम नागरिक क्रांती होती. मी तुम्हाला मागे सांगितलं की वेगवेगळ्या संस्कृत्या उदयास आल्या, त्यामध्ये सर्वात विकसित संस्कृती कोणती होती, तर ती हडप्पा संस्कृती होती किंवा सिंधू घाटी सभ्यता होती. म्हणून ह्याला प्रथम नागरिक क्रांती म्हणून त्या ठिकाणी पुढच्या कालखंडामध्ये याचा उपयोग किंवा नाव जे आहे ते पडलं. त्यानंतर आता बघा नेमकं स्ट्रक्चर कसं होतं गावाचं. ठीक आहे, गावाचं तोंड हे कशा रीती असायचं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असायचं याबद्दल मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, या ठिकाणी ही होती पूर्व दिशा. ही पूर्व दिशा. ठीक आहे, आणि पूर्व दिशेला, लक्षात घ्या, पूर्व दिशेला कमी उताराचा भाग असायचा आणि पश्चिम दिशेला उंच उताराचा म्हणजे उंच भाग असायचा, उंच भाग. ठीक आहे, उंच भाग वगैरे सगळा पश्चिम बाजूला असायचा आणि पूर्व बाजूला एकदम खालच्या साईडला या ठिकाणी कमी उताराचा भाग असायचा.
ठीक आहे. आता हा भाग म्हणजे अशी जमीन केलेली नसायची बरं का, तर घरं अशी बांधलेली असायची की पूर्व साईडची घरं छोटी 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 आणि नंतर मग ती होत जायची मोठी 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 मोठी. समजतंय? आता लक्षात घ्या, असं मानलं जातं, एक इतिहासकारांचं असं मत आहे की पूर्व भागावर जिथं कमी उंचीचा भाग होता तिथे जे त्या ठिकाणी शूद्र व्यक्ती, तत्कालीन शूद्र व्यक्ती म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, त्यांना राहण्यासाठी निवासस्थान असायचं किंवा खालच्या जातीच्या लोकांना इथे राहण्यासाठी निवासस्थान असायचं. तर जे उच्चवर्णीय आहेत, तत्कालीन उच्चवर्णीय, त्यांना या इथे किल्ल्याच्या म्हणजे पश्चिम बाजूला इथे राहण्यासाठी स्थान दिलं जायचं. ठीक आहे, पश्चिम बाजूला इथे ते राहायचे. समजतंय? म्हणजे उच्चवर्णीय लोक पश्चिम बाजूला आणि शूद्र लोक जे असायचे किंवा नीचवर्णीय लोक जे असायचे ते कुठे असायचे रे? तर पूर्व बाजूला. समजतंय ना? म्हणजे अशा रीत्या काय होतं, शहराचं, सगळ्या शहराचं निर्माण असं होतं. म्हणजे जे उच्चवर्णीय ते श्रीमंत असतील, ऑब्विसली श्रीमंत असतील, त्याचे घर मोठे असतील, घर मोठे, मोठं घर म्हणजे काय रे? किल्ला किंवा दुर्ग. समजतंय? म्हणजे पश्चिम बाजूस काय असायचं, प्रत्येक शहराच्या मोठमोठा किल्ला किंवा दुर्ग असायचा आणि पूर्व बाजूस काय असायचं, तर छोटी छोटी घरं घरं असायची म्हणून ते उतार दिसायचं. ठीक आहे. आता याला अपवाद आहे बघा, पूर्व बाजूला कमी निश्चितम उतार वगैरे आपण म्हणतो, पण धोलाविया नावाचं एक गाव आहे सापडलेलं त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये. त्याच्यामध्ये अशी पद्धत दिसली की मध्यम भाग जो होता तो उंच होता, उत्तरेला खाली दबलेला होता आणि निश्चितम म्हणजे पूर्वेला सुद्धा एकदम खाली दबलेला होता. ठीक आहे. बघा, धोलविया हे असं भाग होता की ज्याचा मध्य भाग उंच होता आणि उत्तर आणि पूर्व भाग खालच्या साईडला होता. ठीक आहे. म्हणजे असा एक त्या ठिकाणी अपवाद आपल्याला दिसतात. आता इथं मध्यमवर्गीय खूप श्रीमंत असतील म्हणून त्यांनी आपलं घर उंच बांधलं असं, उच्चवर्णीय नावाने उच्चवर्णीय असतील त्याच्याकडे पैसा नसून खाली झाला असं, आणि उच्चवर्णीय लोकांना इकडे पूर्वेकडे स्थान असत होतं. ठीक आहे. धोलाविया इतकं एक त्याला अपवाद लक्षात राहून द्या की नगर रचना कोणाची नव्हती, तर धोलावियाची नव्हती. बरं, त्यानंतर अपवाद. आता पूर्व प्रत्येक गावाच्या पश्चिमेला किल्ला किंवा दुर्ग जो आहे तो आढळायचा, मी तुम्हाला सांगितलं. तर त्यामध्ये अपवाद होता ते म्हणजे चंदूदरो, कालीबंगा आणि लोथल. ठीक आहे. हे 3 शहर अपवाद आहे ज्या ठिकाणी किल्ला किंवा दुर्ग नसायचा. समजतंय? आणि असायचा तर दोन्ही ठिकाणी असायचा. समजतंय? जसं की कालीबंगा वगैरे साईडला पश्चिमेला सुद्धा आणि पूर्वेला सुद्धा काय आहे, तर किल्ला आपल्याला चौंदरो मध्ये किल्ला दिसायचाच नाही. म्हणजे हे अपवाद शहराच्या राहून द्या. आता एक 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 बघू ना आपण. चौंदरो, आता चंदूदरो जो आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा किल्ला आढळत नाही. किल्ला किंवा दुर्ग या ठिकाणी आढळत नाही. याचा शोध 1931 मध्ये लावण्यात आला. याचा शोध 1931 मध्ये लावण्यात आला. अलंकार, ठीक आहे, अलंकार व मातीची पक्की नाली या ठिकाणी सापडते. या ठिकाणाचा शोध नानी गोपाल मुजुमदार यांनी लावला. तुम्ही फक्त गोपाल मुजुमदार असं लक्षात घ्या. ठीक आहे. गोपाल मुजुमदार यांनी 1931 ला चंदूदरोचा शोध लावला. आता थोडस याच्यामध्ये विचार केला ना, तर या चंदूदरोमध्येच तांब्याचा, ठीक आहे, तांब्याचा आरसा सापडलाय. ठीक आहे. बांगड्या सापडल्यात. त्यानंतर कंगवा सापडलाय. कंगवा सापडलाय. पुन्हा तुमचं ते बिंदी वगैरे असते का आपण लावायची लग्नामध्ये, हा, तशी बिंदी वगैरे सापडली. ठीक आहे. बिंदी वगैरे सापडली. म्हणजे थोडक्यात काय रे बाबा, आरसा, बांगड्या, बिंदी, हे सगळं बघून असं वाटतंय की हे हडप्पा संस्कृतीमधलं एक ब्युटी पार्लर असं हे की नाही, ब्युटी पार्लर. कारण इथं सगळेजण मस्त मेकअप बिकअप करायला येत असतील. कुठं? तर चंदूदरो मध्ये. ठीक आहे. म्हणजे चंदूदरो एक असं लक्षात राहून द्या की जे काही अलंकार वगैरे सापडले, बांगड्या सापडल्या, कंगवा सापडला. आता हे कंगवा, तुम्ही म्हणता कंगवा कसं काय मास्तर, प्लास्टिक होतं काय? प्लास्टिक नव्हतं, लक्षात घ्या. हत्तीच्या दातापासून सुई तयार केली जायची, सुई आणि कंगवा. ठीक आहे. सुई आणि कंगवा हे कशापासून तयार केलं जायचं, तर हत्तीच्या दातापासून. ठीक आहे. हत्तीच्या दातापासून हे तयार केलं जायचं. आणि चंदूदरो मध्ये हे सगळं मेकअपचं साहित्य आढळतं. म्हणून एक मित्र असं त्या ठिकाणी म्हणेन की चंदूदरो हे काय होतं, एक प्रकारचं ब्युटी पार्लरच होतं, जिथे हे सगळेजण जायचे. बघ ना, हे टपूचं इथे दिसतंय तुम्हाला बारीक छोट, हा, ते तिथं गेलेलं आहे, तिथं ते पार्लर. ठीक आहे. तर हे चंदूदरो.
त्यानंतर एक कालीबंगा. कालीबंगामध्ये दुर्ग किंवा किल्ला आढळत नाही. शेतीचे प्रमाण सापडले आहे. लक्षात घ्या, शेतीचे प्रमाण सापडले. कच्च्या विटाची भिंत सापडलेली आहे. 1951 मध्ये याचा शोध लावला होता अमलानंद घोष. अमलानंद घोष यांनी काय केलं होतं, त्याचा शोध लावला होता. आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी फक्त शेतीचे म्हणजे इथं शेती करायचे लोक जाऊन, ठीक आहे, शेती करायचे आणि राहायला कुठे यायचे, गावाकडे यायचे. मग राहायला गावाकडे गेले तर शेतामध्ये कुणी किल्ला बांधतो का? नाही. सोपं आहे ना. कालीबंगा. कालीबंगा कसं लक्षात राहून द्यायचं, काली काय असते, माती. माती कशी असते, काळी. आणि काळी माती कशासाठी उपयोगी येते, शेतीसाठी. म्हणून कालीबंगा शेती. समजतंय, काळीबंगेमध्ये शेती. आणि त्या ठिकाणी शेती जी आहे कुणी काय उचलून घेऊन जाणार आहे का? म्हणून तिथं पक्की भिंत बांधायची गरज आहे का? नाही. कच्च्या विटाची भिंत आहे बघा, कच्च्या विटाची भिंत. ठीक आहे, कच्च्या विटाची भिंत आहे. तुझा बांध माझा बांध आपण नाही का म्हणत, हा तसं बांध बांध, त्याला कच्च्या विटाची भिंत म्हणू आपण. आणि या ठिकाणी शेतीचे प्रमाण आढळले. शेती करते काली. काली म्हणजे ठीक आहे, जमीन काळी असते आणि त्याच्यावर शेती केली जाते. आणि शेतामध्ये कुणी घर बीर बांधत होतं का? नाही. म्हणजे किल्ला वगैरे काय बांधत होतं का? नाही. म्हणून काय, दुर्ग किंवा किल्ला आढळत नाही. बऱ्याचदा शोध कुणी लावला तर अमलानंद घोष यांनी शोध लावला. अमलानंद घोष यांनी 1951 मध्ये त्याचा शोध लावला. लोथल. आता लोथल जे आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं की लोथल एक असा भाग होता की जो बंदर होता. बंदर, बंदरगाव. ठीक आहे, बंदरगाव होतं मोठं, एक मस्तपैकी आयात निर्यात वगैरे चालायची. आणि म्हणून याच्या दोन्ही बाजूला किल्ले आढळतात. लक्षात घ्या, दोन्ही बाजूला काय होतात, किल्ले जे आहेत ते आढळतात. कशाच्या? लोथलच्या. आणि 1954 मध्ये याचा शोध लावला होता शिर्कीपुरा रघुनाथ राव. यालाच आपण S.R. राव असं देखील म्हणतो. ठीक आहे, S.R. राव. ठीक आहे, S.R. हा बरोबर बरोबर, 1954. बरं, आता बघा त्याच्या संदर्भामध्ये काही काही माहिती. या ठिकाणी दास प्रथा, गुलामगिरी प्रथा याला महत्व देण्यात आलं होतं. लक्षात घ्या, दास प्रथा, गुलामगिरी प्रथा ज्या आहेत त्यांना काय करण्यात आलं होतं, महत्व जे आहे ते देण्यात आलं होतं. पुन्हा मातृप्रधान संस्कृती होती. मातृप्रधान, आता का मातृप्रधान संस्कृती बाबा, कशावरून समजायचं, तिथं काय आपला फोन आलता कुणाचा की आमची मातृप्रधान संस्कृती? नाही ना. त्या ठिकाणी काय झालं, नारी मूर्तीचं संशोधन झालं. लक्षात घ्या, कारण काय, मातृप्रधान संस्कृती होती हे इतिहासकारांनी कशावरून शोधलं, तर म्हणे तिथं काय तर नारीची मूर्ती सापडली. लक्षात घ्या, नारीची मूर्ती सापडली म्हणजे मातृप्रधान होतं सगळं त्या ठिकाणी, पितृप्रधान नव्हतं तर मातृप्रधान होतं सगळं. ठीक आहे. त्यानंतर सती प्रथेचे प्रमाण आढळले. आयुष्यभर सती प्रथा तेव्हा होती का? आता बघा, सती प्रथा हा शब्द नसेल, पण सती प्रथा आपल्याला समजण्यासाठी इतिहासकारांनी तो वापरलेला शब्द आहे. कसं बघा, लोथल, आता सांगितलं तुम्हाला लोथल. या लोथल या ठिकाणी मी म्हणलं ना बंदरगाव होतं. ठीक आहे, कालीबंगा काय होतं, शेती. आणि चंदूदरो काय होतं, ब्युटी पार्लर. समजतंय, हा. तर लोथल या ठिकाणी काय झालं, युगल शवाधान आढळलं. युगल शवाधान म्हणजे काय, की ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष या दोघांना सोबत गाडलं जायचं त्याला म्हणायचं युगल शवाधान. ठीक आहे, युगल शवाधान. मग अशी किती सापडलेत लोथल मध्ये, तर एकूण 3 युगल शवाधान सापडलेत. लक्षात. आता 3 वेळेस असं होईल का, नवरा मेला की बायको मेली, किंवा बायको मेली की नवरा मेला, लगेच एका मिनिटाच्या फरक नाही ना. तिथं काय HIV किंवा कोरोना आला नव्हता. समजताय. मग एक जर त्या ठिकाणी गेला असेल तर त्याचा जो त्या ठिकाणी स्त्री किंवा पुरुष त्यासोबत असतील त्यांना जिवंत गाडलं गेलं असेल. लक्षात घ्या, म्हणजे काय रे, सतीप्रथाच आहे ना. समजतंय, आजची जी सतीप्रथा आहे त्याच पद्धतीने ते, म्हणजे काय बघा, या ठिकाणी इथे काही फोटोज मी तुम्हाला दिले. हे बघा, इथं याच्यामध्ये कोणता नवरा आणि कोणती बायको मला विचारू नका, पण हे बघा, हे दोघ जण बिचारे, हे इथून एक असं एक आणि हे इथं एक असं. ठीक आहे, असं सापडलं ना की एकाच खड्ड्यामध्ये 2 जण. हे बघा इथं, हे बघा, हे दोघं बघितलं, हा हे. ठीक आहे, एकाच ह्याच्यामध्ये 2 जण. असे 3 सापडले. कुठं, लोथलला. आणि कालीबंगा, कालीबंगा शेती. लक्षात ना, काली काली जमीन, जमिनीवर काय करतात, शेती. कालीबंगा या ठिकाणी काय झालं, युगल शवाधान एक आढळलंय. किती, एक आढळलंय. ठीक आहे, तर लोथल इथं 3 युगल शवाधान. ह्याच्यानुसार इतिहासकारांनी असं मत वर्तवलं की सती प्रथेचे प्रमाण जे आहे ते इथं मिळतात.
ठीक आहे. बरं, खानपानासाठी लय भारी होते. शाकाहारी खायचे, मांसाहारी खायचे, जे पाहिजे ते खायचे. अलंकार बघा, अलंकार मी तुम्हाला सांगितलं, सोने, चांदी, माणिक, मोती, शिंप, शिंप असायचं ना, हा, कंगवा, सुई. आता हे कंगवा, सुई हे अलंकार नाहीयेत, पण ते अलंकारासाठी वापरण्यात आलेले साहित्य. जसं केस विंचरायचे असतील तर कंगवा लागेल, माणिक मोती पुरायचे असतील तर सुई लागतील. मग हे तुम्हाला आता सांगितलं कुठं सापडले हे सगळे अलंकार कुठं सापडतात रे? चहुंदरो, हे चंदूदरो, या इथं चंदूदरो, समजतंय? बघा इथंच लिहिलंय, इथे तांब्याचा आरसा सापडला. मी तुम्हाला मागे सांगितलं तांब्याचा आरसा सापडला. आणि कंगवा आणि सुई कशापासून तयार केली जायची? हत्तीच्या दातापासून. ठीक आहे, हत्तीच्या दातापासून तयार केली जायची. बरं, जीवननिर्वाह कसा चालायचा? काय नाही, कृषी करायचे म्हणजे शेती करायचे, पशुपालन करायचे आणि शिल्प व्यापार करायचे. कापड उद्योग किंवा कापड व्यापार सुद्धा प्रसिद्ध होता. लक्षात घ्या, कापड म्हणजे ह्याला कापड माहित होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, कापड माहित होतं यांना. त्यानंतर ज्ञात उत्पादन, ह्याला कोणती कोणती उत्पादनं माहित होती? तर गहू माहित होतं त्यांना काय असतं, जव माहितीये काय असतं, कापूस ते घ्यायचे. आता कापड आहे म्हणल्यानंतर कापूस तर माहित असनच ना, हे का नाही? बीटी कॉटन नसन पण कोणतं तरी असनच. खारीक, खारीक घ्यायची, टरबूज हे सुद्धा खायचे, राई, तीळ, वटाणा, ही सगळी काय होती? यांची ज्ञात उत्पादने होती, त्याच्यावर ते शेती बीती करायची. ठीक आहे. बरं, पशुपालनामध्ये बघा, गाय आहे, बैल आहे, म्हैस आहे, शेळी आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, हाती आहे, घोडा आहे, हे सगळे पाळायचे. पण जर प्रश्न असा आला की हडप्पा संस्कृतीमध्ये सर्वात प्रिय पाळीव प्राणी कोणता होता? सर्वात प्रिय पाळीव प्राणी कोणता होता? आता तुम्ही विचार करता कसं लक्षात ठेवायचं? सोपं आहे ना, आपल्याला आपल्या घरात वडीलधारी माणसं किंवा आपले वडीलच काय म्हणतात, बैलासारखं दिसतं, बैल बसतोय, बैल आहे, बैल आहे, तू समजतं ना, म्हणजे बैल आहे, बैल आहे, बैल आहे. राग मानायचं नाही, लक्षात घ्या. सिंधू घाटी सभ्यतेमध्ये सर्वात प्रिय प्राणी कोणता होता? बैल. जे तुम्ही आहेत, मी आहेत, सगळेच आहे, समजतंय? ठीक आहे, म्हणजे पशुपालनामध्ये म्हणून इथं बैल केलाय लाल बघा. ठीक आहे, तर काय आहे? बैल सगळ्यात प्रिय होता भाऊ. ठीक आहे, म्हणून आता राग मानून घेऊ नका की मला घरचे बैलच म्हणतात. हा, आपण प्रिय आहेत. त्यानंतर उंटावर घोडा, हे सॉरी, चलनावर उंट, घोडा, गाय यांची प्रतिमा दिसत नाही. ठीक आहे, उंट, घोडा, गाय यांची प्रतिमा दिसत नाही. आता झालं काय की घोड्याचे काहीच अवशेष सापडले नाही ना, त्यामुळे शास्त्रज्ञांनी असं एक मत व्यक्त केलं होतं. पहिले होतं, लक्षात घ्या, पण चालू घडामोडी बदलली आहे जरा. पहिले असं मत होतं की घोडा हा प्राणी ह्यांना माहितच नाही म्हणे. कुणाला? हे हडप्पा संस्कृतीमधल्या माणसांना माहितच नाही म्हणे, त्यांना घोड्याचं काही दिसतच नाही म्हणे. पण झालं काय माहिती का? पुढे चलून घोड्याची हाडे सापडली. कुठं सापडली? सुरकोट, सुरकोट दा. ठीक आहे, सुरकोट दा या ठिकाणी काय सापडली? घोड्याची हाडे सापडली. आणि घोड्याची दात सापडली कुठं? रानाघुंडई. घोड्याची दात रानाघुंडई आणि घोड्याची हाडे सुरकोटदा. म्हणून आता जे आपण वाचतो काही काही पुस्तकामध्ये किंवा घोडा हा प्राणी हडप्पा संस्कृतीला माहित नव्हतं, तर ती ओळखट करा. कारण ती पुस्तकं जुनी असतील किंवा शास्त्राला किंवा लिहिणाऱ्याला हे माहित नसेल की आता त्याचा शोध लागलाय बाबा म्हणून, समजतंय? म्हणून घोड्याची हाडे, आता हे लक्षात राहू द्या, घोड्याची हाडे कुठं सापडली? सुरकोटडा. ठीक आहे, आणि राणाघुंडई मध्ये काय सापडलं? घोड्याची दात सापडली, समजतं ना? तर हे त्या ठिकाणी सिंधू घाटी सभ्यतामध्ये होतं. बरं, कपड्याचं महत्व जास्त आहे म्हणून लक्षात घ्या. मोहनजोदडो येथे, ठीक आहे, मोहनजोदडो येथे ब्राह्मणाची दगडाची मूर्ती सापडली आहे. ठीक आहे, ज्याला लाल कपडे आहे व त्यावर कलाकृती आढळतात. बघा इथे दिसतं तुम्हाला, हीच ती मूर्ती आहे, लक्षात घ्या. खास तुमच्यासाठी इथं मी आलेली आहे. ही ती ब्राह्मण. आता हे मोदी आहेत वगैरे असं काही म्हणू नका, मी बरेचसे जोक वाचले मोदी संदर्भामध्ये की हे तेव्हा होते काय काही. पण बघा ना तुम्ही, तसंच जरा दिसतंय मला तर, दाढी बिडी वाढवल्यानंतर. पण असो, हा तिथं एक ब्राह्मणाची मूर्ती असं इतिहासकारांचं मत आहे. आणि ह्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्याच्या अंगावर लाल कपडा आहे बघा, म्हणजे पूर्ण ओपन नाहीये तो बिचारा, हे लाल रंगाचा कपडा आहे. आणि त्याच्यावर काय कलाकृती आहे? फुलं 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 चांदी पाडची. ठीक आहे, हे फुलं फुलं मी कलर मारतो त्याला. ठीक आहे, असे काय केलेले त्या ठिकाणी? लाल रंगाची कपडा आहे, लाल रंगाचा कपडा आहे बरं का, लक्षात राहू द्या. म्हणजे लाल रंगाचा कपडा नव्हता, पण त्या मूर्तीला लाल रंग दिलेला होता, त्या कपड्याला लाल रंग दिला होता, म्हणून असं की लाल रंगाचा कपडा जो आहे तेव्हा ज्ञात होता असं म्हटलं जातं. त्यानंतर मातीचे भांडे, कुंभार,
चाकाच्या साह्याने बनवत, हे सुद्धा तेव्हा माहित झालं होतं. फूट आणि क्युबिक ही मापक अस्तित्वात होती. बघा, फुटामध्ये सगळं मोजलं जायचं, क्युबिक मध्ये सगळं मोजलं जायचं. मूर्ती ही धातू मूर्ती ही धातू, माती व दगडाची होती. ठीक आहे, दगडाची किंवा धातूची होती. मानवी मूर्ती, आता ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य होतं की मानवी मूर्ती जेव्हा हे बनवायचे, समजा ही मानवी मूर्ती आहे, समजा मी बनवली, तर ही आतून भरीव असायची. लक्षात घ्या, ही जी मूर्ती आतून सगळी माती वगैरे ठासून एकदम मस्त पकाटक, उचलता यायला नाही पाहिजे असं 2-3 टनची एकच मूर्ती तयार. आणि प्राण्यांची मूर्ती जेव्हा बनवायची ना, तेव्हा मधून बनवायचे पोकळ, म्हणजे ही प्राणीचं मूर्ती, आता कोणता प्राणी विचारू, प्राण्याची मूर्ती बनवली की अशी मधून काय करायची, ती पोकळ बनवायची. पण माणसाची कशी होती, म्हणजे मानवी मूर्ती ज्या असायच्या त्या कशा असायच्या, भरीव असायच्या. एक वैशिष्ट्य आहे. आता असं का करत होते आपल्याला माहित नाही. ठीक आहे. त्यानंतर द्यामाबाद या ठिकाणी कास्याची बैलगाडी सापडली आहे. बैलगाडी आणली होती ना मी, थांबा येईल पुढे येईल. ठीक आहे. चलनी मुद्रेवर एक शिंगी प्राण्याचे चिन्ह, ते बघा, एक शिंगी प्राणी बघा, दिसतो का. आता ह्याला दिसला असं ना कुठंतरी हा प्राणी, तेव्हाच त्यांनी छापलं, कल्पना तर नाहीये. ठीक आहे, म्हणजे तेव्हा एक शिंगी प्राणी होता. ठीक आहे, युनिकॉर्न वगैरे म्हणतो ना आपण, हॉर्स, तसं काहीतरी असेल तेव्हा चिन्ह. तर चलनी मोहरांवर पशुपती शिवचे चिन्ह आहे. बघा, पशुपती शिवचे चिन्ह आहे बघा चलनी मृदेवर, इथं पशुपती शिवचे चिन्ह जे आहे ते आपल्याला दिसतात. चेस हा खेळ प्रसिद्ध होता. म्हणजे बघा, चेस जो आहे तो तेव्हापासून खेळला जाणारा प्रकार आहे. फक्त नियम आता सारखे नसतील, हे वेगळे असतील, पण चेस होता तेव्हा. ठीक आहे. चौंदळो, चंदू पाहिजे बरं का, चंदूदरो येथे एक्का गाडी व कास्याची बैलगाडी सापडली आहे. बघा, ही एक्का गाडी, ही अशी 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 टाकली झूल, चालली बाई. ठीक आहे. तर चौंदरो इथं काय आहे, एक्का गाडी किंवा कास्याची बैलगाडी जी आहे ती सापडली. आता उद्योगामध्ये बघा, वस्त्र उद्योगाचे प्रमाण सापडतात. जसं मी सांगितलं, त्याला लाल रंगाचा कपडा होता, म्हणजे हे कपडा कापूस म्हणजे शेतामध्ये टाकत होते, म्हणजे होतं काहीतरी. कालीबंगा येथे मातीच्या भांड्यावर सुती कापडाची छाप आणि मोहनजोदडो येथे लाल रंगाचा कपडा आपल्याला आढळलेला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर अंतविधी. आता एखादा गेला, म्हणजे आता जशी जातात तशी तेव्हा बी जात होता ना, तर त्याचे 3 प्रकार होते अंतविधीचे. एक होता पूर्ण अंतविधी. पूर्ण अंतविधी म्हणजे काय, हाड गळूस्तर आणि त्याचा राख हुस्तर ते तिथं जळून द्यायचं, त्या राखेला सुद्धा कोणी उचलायचं नाही, त्याला म्हणायचं पूर्ण अंतविधी. समजतंय, त्याला काय म्हणू आपण, पूर्ण अंतविधी. आणि त्याच्यानंतर अर्ध अंतविधी. आता अर्ध अंतविधी म्हणजे काय, की त्याला काय करायचं, एखादं मेलं ना, त्याला काय करायचं, हे मेलं समजा, इकडे बघा ना, हे मेलं, आता ह्याला काय करायचं, उचलायचं, द्यायचं फेकून शेतात, हे मुडद्याला, तसं पडून द्यायचं, तसंच पडून द्यायचं. आणि 1 महिन्यानंतर जायचं, तवर ते जनावरांनी त्याच्यावर काय 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 केलं असं देव जाणे, आणि त्याचे हाडकं उडायचे मग. आणि मग हे हाडकं जे ना, हाडकं ते घ्यायचे आणि त्याला खड्डा करायचा आणि जमिनीमध्ये पुरून टाकायची हाडकं सगळी, त्याला म्हणायचं अर्ध अंत्यविधी. शेतामध्ये फेकायचं, सगळं त्याचं खाऊन घेते जनावर, मग त्याची हाडं उचलायची, शेतामध्ये पुरायची, त्याला म्हणायचं अर्ध अंत्यविधी. आणि तिसरं आहे ते म्हणजे दाह संस्कार. दाह संस्कार म्हणजे सध्याचं न्यायचं, जाळायचं, सावड्याला जायचं, जे उचलं ते घ्यायचं, गंगेमध्ये फेकून द्यायचं, त्याला म्हणायचं दाह संस्कार. ठीक आहे. बरं, तेव्हा एक रोपड पद्धत एक विकसित होती बघा, त्याचं नाव ठेवलंय रोपड पद्धत. काय होतं की काही ठिकाणी जे माणूस आहे त्याच्या सांगाड्यासोबत, ठीक आहे, दाबलेला होता ना जमिनीखाली, त्याच्या सांगाड्यासोबत कुत्र्याची सुद्धा सांगाडा सापडला. कुत्र्याचा सांगाडा, माणसाचा सांगाडा, त्याला म्हणायचं रोपड विधी. आता ही रोपड पद्धत कशी असेल, लक्षात घ्या, की मालक व कुत्रा यांचा एकत्र दफन विधी केला जायचा. मालक आणि कुत्रा याचा दफनविधी काय केला जायचा, एकत्र केला जायचा. आता हे खरंच त्याच कुत्र्याचा मालक, आपलं त्याच कुत्र्याचा तो मालक आहे का, मालकाचाच तो कुत्रा आहे हे माहित नाही, पण असं मानलंय किंवा त्याचा तो हा माणूस असेल, त्यांनी पाळलेला एखादा, त्या ठिकाणी कुत्रा कुत्रा काढायचा, त्यांनी पाळलेला एखादा कुत्रा असेल, हा मेला म्हणून हाही त्यासोबत जिवंत काढून टाकला. आता असं होणार नाही ना की कुत्रा मेला म्हणून माणसाला जिवंत काढला असं, नाही ना, माणूस मेला असेल तर कुत्र्याला जिवंत, कारण दोन्ही सोबत तर मरणार नाही. पुन्हा तोच प्रश्न लक्षात घ्या. मला तर एक असं अभ्यासानंतर असं वाटते की ही काय असेल माहिती का, एक प्रकारची शिक्षा असेल.
किंवा शूद्र लोकांवर केलेला एक प्रकारचा अत्याचार असू शकतो. ठीक आहे, एक माझं मत. किंवा एखादा शूद्र व्यक्ती गेला तर त्याला कोणताच प्रकारचा संस्कार म्हणजे ते अंतविधी, अपूर्ण अंतविधी, अर्धा अंतविधी, दाह संस्कार वगैरे न करता त्याला काय करायचं, गाडायचं, त्याच्या बाजूला जिवंत कुत्रा सुद्धा काढून टाकायचा, कार्यक्रम संपला. असं असू शकतं, माहित नाही. मग हे असे दफनविधी जे आहे त्याला म्हणायचं रोपड. कोणती पद्धत? रोपड पद्धत. बरं, विदेशी लोकांना पेटीत टाकून पुण्यात आलेले होते. आता जे आले असतील ना कुठं, लोथरला. लोथल, मी सांगितलं ना लोथल काय होतं रे, लोथल एक बंदरगाव होतं. आणि या बंदरावर म्हणजे या बंदरगावावर काय व्हायचं, लोक यायची ना व्यापार करण्यासाठी, या कांदा जायचं गच खायचं मध्येच. ते गचकलं की त्याला आता कसं माराय म्हणजे कसं त्याचा अंतविधी करायचा, तर त्याला काय करायचं, एका पिटीमध्ये टाकले जायचे ताबूत. त्याच्यामध्ये ते टाकायचे त्या माणसाला, ते माणूस, आणि वरती ताबूत करायचे बंद, आणि या ताबूतला टाकून द्यायचे जमिनीमध्ये, आणि टाकलं फोडून त्याला वरतून. ठीक आहे, विदेशी लोकांना काय केलं जायचं, पेटीत टाकून पुरलं जायचं. समजतंय, ही तिथली सापडलं. बरं, आता जे सगळ्यात पहिले तुम्ही वाचतात पुस्तकामध्ये, आता ते सगळ्यात शेवटी किल्ल्याचे जे ठिकाण होते, आपण म्हणा ना पश्चिमेला सगळे किल्ले असायचे, पूर्वेला जे कमी उंचीची घरं असायची, पश्चिमेला जास्त उंचीची मोठमोठी टेकडीवर घरं असायची. तर त्या किल्ल्यामध्ये लक्षात घ्या, किल्ल्याचे ठिकाण कसे होते, तर त्यामध्ये होतं एक स्नानगृह, आंघोळ करणारा व्यक्ती, त्याला पक्की विटाचा वापर केला जायचा. आता आंघोळ करायची म्हणजे एखादं पळून बघा ना, नाही जमत ना, म्हणून पक्की विट. ठीक आहे, पक्की विट कुठं असायची, स्नानगृहाला. बरं, मला एक सांगा बरं, कच्ची विटांची भिंत कुठं बघितली आपण, कच्ची विटांची भिंत कुठं रे, कालीबंगामध्ये. आठवतंय कालीबंगा, काली काली म्हणजे जमीन. ठीक आहे, काळी काय असते, जमीन असते, जमिनीवर काय केली जाते, शेती. तिथं किल्ला होता का रे, नाही. समजतंय, हा, मग तिथं काय, कच्ची भिंत, कारण शेती काय कोणी उचलून येणार नाही, बांध बांध म्हणलो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर स्नान, हे बघा स्नानगृह, त्याला पक्की विटाचा वापर केला जायचा. अन्नगृह जे होतं त्याला सगळ्यात मोठी इमारत म्हटलं जायचं, तिथं जहां पर खाना पकता है वो सबसे बडी रहती. लक्षात घ्या. सभाभवन, 27 मीटर बाय 27 मीटरचं एक सभाभवन आपल्याला दिसतं किल्ल्यामध्ये. आणि एक ठिकाणी काय होतं, ब्राह्मण निवास होता. स्नानगृहाच्या ईशान्य दिशेला ब्राह्मण निवास असायचा. म्हणजे लक्षात घ्या, हे जर आपण दिशा अशा मांडल्या, आणि ही पूर्व असेल, ही उत्तर असेल, ही ईशान्य, आणि स्नानगृह जर इथं असेल असं, तर त्याच्या इकडं काय असायचं, ब्राह्मण निवास असायचं. ठीक आहे, म्हणजे पटकन जाऊन आंघोळ करून आपलं कार्यक्रम उरकू शकतो, म्हणजे पूजेचा वगैरे. ठीक आहे, तर हे इथं अशा इथं आहे. बरं, आता ही जी इतकी भारी संस्कृती होती, लो भारी एकदम मस्त, ह्याचा अंत कसा झाला रे, तर मार्टिमर व्हीलर आणि गाईड चाइल्ड हे दोन त्या ठिकाणी इतिहासकार आहे. ते म्हणतात की आर्य लोकांचं आक्रमण झालं आणि त्यांनी काय केलं, ही अख्खी संस्कृती त्या ठिकाणी दाबून टाकली. आर्य लोकांच्या आक्रमणामुळे ही संस्कृतीचा नाश झाला असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर आर्यनस्टाईन आर्यनस्टाईन जो आहे तो म्हणतोय की जलवायू परिवर्तन झालं, जलवायू परिवर्तन झालं, आणि त्यामुळे ही पूर्ण जी काही संस्कृती आहे ती नष्ट झाली. मॅक आणि राईट्स यांचं असं मत आहे की पूर आला आणि त्यामुळे काय झाली, ही सभ्यता नष्ट झाली. आता वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळं मत मांडले, लक्षात घ्या. आपल्याला काय बघायचंय याच्यामध्ये, की नेमकं कसं त्या ठिकाणी कुणाला सर्वात जास्त किंवा कोणत्या थ्रीला सर्वात जास्त मान्यता दिली जाते, या तिन्ही पैकी कोणत्या थेरीला सर्वात जास्त मान्यता दिली जाते, तर सर्वात जास्त मान्यता दिली जाते या थेरीला. पुरामुळे ही पूर्ण हडप्पा संस्कृती जी आहे ती नष्ट झाली. ठीक आहे, मॅक आणि राईट्स यांचं म्हणणं आहे की पुरामुळे ही सगळी त्या ठिकाणी नष्ट झालेली सभ्यता आहे. समजताय, आणि याच्यामध्ये एक असं म्हणतात की लोथल मी तुम्हाला सांगितलं बंदरगाव होतं लोथल, हे जे लोथल आहे ना, हे म्हणे भूकंपामुळे, ठीक आहे, भूकंपामुळे नष्ट झाले. कशामुळे नष्ट झाला, भूकंपामुळे नष्ट झाला.
लोथल आणि बाकी सगळे सिंधू नदीला खूप पूर आला आणि त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं असं म्हटलं जातं. ही आहे आपली हडप्पा संस्कृती, ज्याच्याबद्दल आपण बघितलं. पुढच्या भागामध्ये आपण ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तर ऋग्वेदिक कालखंड म्हणजेच पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ हे जे दोन घटक आहेत ते आपण पाहूया. सोबत राहा, शेवटपर्यंत लेक्चर बघत राहा आणि लवकरात लवकर आपले लेक्चर जे आहे ते बघून संपवा, जेणेकरून आपण आपण आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी चांगल्यारीत्या मार्क मिळवू शकतो. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.